करवीर तालुक्यातील खुपिरेपैकी साबळेवाडी इथं ज्ञानू तातोबा गडकरी यांची सरकार हक्कातील जमीन आहे. ज्ञानू गडकरी यांचं 25 वर्षांपूर्वी निधन झालंय. त्यांच्या निधनानंतर या मालमत्ता पत्रकावर आपलं नाव नोंदवावं यासाठी मैताच्या वारस असणाऱ्या एकानं प्रतिज्ञापत्र तयार केलं. या प्रतिज्ञापत्रात त्याचा भाऊ नसणाऱ्या बनावट व्यक्तीचं नाव नोंद केलं. बनावट प्रतिज्ञापत्रातील त्याच व्यक्तीला विद्यमान सरपंचांनी स्वतःच्या सहीनं वारसाचा दाखला दिलाय. त्यामुळं कोपारडे परीक्षण भूमापक यांच्यासमोर हे बनावट वारस खरं असल्याचा लेखी जबाब नोंदवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांसमवेत उपोषण करण्याचा इशारा गडकरी कुटुंबांनी दिलाय. रामचंद्र गडकरी यांनी चुलत भाऊ सक्का भाऊ म्हणून प्रॉपर्टी कार्डला नाव जोडलेलं आहे आणि त्याला ग्रामपंचायत जबाबदार आहे. ग्रामपंचायतनी वारस दाखला हा दिलेला आहे बघा. हा नामदेव गणू गडकरी असून याला नामदेव ज्ञानू गडकरी म्हणून ग्रामपंचायतीने दाखला दिलेला आहे. याला ग्रामपंचायत जबाबदार आहे आणि योग्य ती कारवाई व्हावी. जिल्हा परिषदेला मी अर्ज दिलेला आहे, त्यांची पण मला फिर्याद काय आलेली नाही. पंचायत समितीला मी अर्ज केलेला आहे, त्याची पण फिर्याद मला काय आलेली नाही. आणि ज्योती संभाजी आंबे यांनी हा आपली नेमणूक सही मारून दाखला दिलेला आहे. आणि त्यांचे मिस्टर संभाजी आंबे हे तिथं कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्या वारंवार मला धमकी द्या हे प्रकरण उघडीस आणल्यामुळे आणि याची योग्य ती कारवाई व्हावी. त्याला कारवाई नाही झाल्यास आम्ही जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसला सहकुटुंब उपोषणला बसेल. याबाबत सरपंच ज्योती आंबे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता सरपंच म्हणून लोकांना आवश्यक असणारे काही दाखले दिले जातात. यामध्ये काहींना तात्काळ वारस नोंदीचा दाखला हवा होता म्हणून साबळेवाडी इथल्या एक जण सही करून घेऊन गेले होते. मात्र त्यांनी चुकीच्या पद्धतीनं वारस नोंद केल्याचं लक्षात आल्यानंतर ही नोंद तात्काळ रद्द करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं सरपंचांनी सांगितलं. नगर भूमापन कार्यालयालाही पत्र देऊन वारस नोंद रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच ही नोंद रीतसर रद्द होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.